गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जराज लदजाळ प्रभंजन। जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद। जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। जय जय देव निश्चळ चलित चित्त पानतुंदिल जगदुन्मीलन विरल केली प्रिय। जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत। जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भनभ भुवनोद्भवारंभस्तंभ भवध्वंस। जय जय देव विशुद्ध विदुद्योद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव। जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभावा भुवनदीप तापापह। जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जनजित भजनीय मायागम्य। जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद द्रुम बीज प्ररोहणावनी। हे काय एकैक ऐसेसे नाना परिभाषा वसे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा। जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे वानणा इही। परिमर्यादेचा सागरू हा तवची दया तया डगरू जवन देखे सुधा करू उदया आला। सोमकांतू निज निर्झरी चंद्रा अर्घ्यादिक न करी ते तोची अवधारी करवी कीजी। नेणो कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे फुटती तैहे तयाही जोगे धरणे नोहे। पद्मिनी रविकिरण लाहे मग लाजे कवण का जळे शिवतले लवण अंग भुले। तैसा तू ते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा। मज तुवा जी केले तैसे माझे मी पण दवडुनी देशे स्तुती मिशेच पापिसे बांधले वाचे। ना एरवी तरी आठवी राहोनी स्तुती जई करावी तई गुणा गुणिया धरावी सरोभरी की। तरी तुझी एकरसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडोनी सांधिता चांग की तैसेची भले। आणि बाप तू माय इही बोली ना स्तुती होय टिंबोपाधिक आहे विटाळू तेथे। जी जालेनी पायिके आले ते गोसावी पण केवी बोले ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू। जरी आत्मा तू एकसरा हेही म्हणता दातारा तरी आतुल तू बाहेरा घापतासी। म्हणून सत्याची तुझ लागी स्तुती न देखो जी जगी
मौना वाचुनी लेणे अंगी सुसी नामा. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. घरी जीतले जैसे भुली, पिसे आलापू घाली, तैसे वानू ते माऊली, उपहासा वेतुवा. आता गीतार्थाची मुक्त मुदी, लावी माझिये वाग्वृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांच्या. तेथ म्हणितले श्रीनिवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा घृष्टी किती, वेळ वेळा कीजे गा. तव विनवी ज्ञानदेवो, म्हणे हो का जी पसावो, तरी अवधान देतू देवो, ग्रंथा आता. ते गीतारत्न प्रसादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो. लोकी तरी आथी ऐसे, जे दुरुनी कळसू दिसे, आणि भेटीचे हात वसे, देवतेची तिये. तैसेची एथ ही आहे, जे एकेची येणे अध्याये, आघवाची दृष्ट होय, गीता ग वा. मी कळसू याची कारणे, 18वा अध्यायो म्हणे, इवा इला बादरायणे, गीता प्रासादा. नोहे कळसा परते काही, प्रासादी काम नाही, ते सांगतसे गीता ही संपलेपणे. व्यासू सहजे सूत्री बळी, तेने निगम रत्नावळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. तेथ त्रिवर्गणाचा अणुआरू, आडवू निघला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट, दळवाडे झाडूनी चोखट, घडिले पार्थव वैकुंठ संवाद कुसरी. निवृत्ती सूत्र सोडवणिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया, आवो सादिला मांडणिया मोक्षरेखेचा. ऐसेनी करिता उभारा, 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा, प्रासादू जाहला. उपरी 16वा अध्यावो, तो ग्रीवे घंटेचा आवो, सप्तदशू तोची ठावो पडघाणीये. तयाही वरी अष्टादशू, तो अपैसा मांडला कळसू, उपरी गीतादी की व्यासू फजे लागला. म्हणोनी मागील जे अध्याय, ते चढते भूमीचे आये, तयाचे पुरे देवी ताहे आपुल्या अंगी. जालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता. ऐसा व्यासे विंदाणिये, गीता प्रासादू सोडवणिये, आणुनी राखिले प्राणिये नाना परी. एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहेरोनी करीती यया, एक ते श्रवणी मिशे छाया, सेविती ययाची. एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा, घेऊनी रिघती गाभारा अर्थज्ञानाचा. जे निज बोधे उराउरी, भेटती आत्मया श्रीहरी, परी मोक्ष प्रासादी सरी, सर्वाही आथी. समर्थचिये पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठणे, मोक्षोची लाभे. ऐसा गीता वैष्णव प्रासादू, 18वा अध्याय कळसू विशदू, म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. आता सप्तदशा पाठी, अध्याय कैसेनी उठी, तो संबंधू सांगो दे तिठी, तैसे दिसे तैसा. का गंगा यमुना उदक, बोग बगे वेगळीक, दावी होऊन एक आणि पणे, न मोडता दोन्ही आकार, घडिले एक शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. नाना वाढिली दिवसे, कळाबिंबी पैसे, परी सिनाने लेवे जैसे, चंद्री नाही तैसी सिनानी चारी पदे, श्लोक तो श्लोकावच्छेदे, अध्यावो अध्याय भेदे गमे कीर. परिप्रमेयाची उजरी, आनन रूपी रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. मोतिये मिळवणी बहुवे, एका वळीचा पाडू आहे, परी शोभे रूप होय एकची तेथ.
फुला फुलसरा लेख चढे, धृती दुजी अंगुळी न पडे, श्लोक अध्याय तेणे पाडे, जाणावे हे 700 श्लोक, अध्याय 18 लेख, परी देवो बोलिले एक, जे दुजे नाही. आणि म्याही न सांडून ते सोये, ग्रंथा व्यक्ती केली आहे, प्रस्तुत तेणे निर्वाहे, निरूपण ऐका. तरी 17वा अध्यायो पावता पुरता ठावो, जे संपता श्लोकी देवो बोलिले ऐसे. ना ब्रह्मनामाच्या विकी, बुद्धी सांडून आस्तिकी, कर्मे कीचती तितुकी, असंते होती. हा ऐकोनी देवाचा बोलू, अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा म्हणून ठेविला देखो, तो अज्ञानांधू तव बापुडा, ईश्वरची न देखे एवढा, तेथ नाम एक पुढा, का सुझे तया. आणि रजत मी दोन्ही, गेलिया विण श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी, ब्रह्माचिये. मग कोता खेव देणे, वार्तेवरील धावणे, संडी पडे खेळणे, नागिणीचे ते. तैसी कर्मे दुवाडे, तया जन्मांतराची कडे, दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. ना विपाये हे उजू होये, तरी ज्ञानाची योग्यता लाहे, एरवी येण्याची जाये निर्यालया. कर्मी हा ठायवरी, आहाती बहुवा अवसरी, का कर्मठा कैवारी, मोक्षाची हे. तरी फिटो कर्माचा पांगू, की जो अवघाची त्यागू, आदरी जो अव्यंगू संन्यासू तो. कर्म बाधेची कही, जेथ भयाची गोष्टी नाही, ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय. ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र, तंतूचे का. ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्ठुनी सुटे जग, तरी हेची आता चांग व्यक्त पुसो. ऐसे म्हणोनी पार्थे, त्याग संन्यास व्यवस्थे, रूप हो आवया जेथे, प्रश्न केला. तेथ प्रत्युत्तरे बोली, श्रीकृष्णे ते चावळिली, तया व्यक्ती झाली अष्टदशा. एवं जन्यजनक भावे, अध्यावो अध्याया ते प्रसवे, आता ऐका बरवे कुसुमे ते. तरी पंडुकुमरे, तेणे देवाचे सरते बोलणे, जाणोनी अंतःकरणे, काणी घेतली. राजेश. हो. एरवी तत्वविषयी भला, तो निश्चतू असे की रजाहला, परी देवो राहे उगला, ते साहावेना. वत्स धालयाही वरी, धेनून वचावी दूरी, अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. तेणे काजे वीणही बोलावे, ते देखिले तरी पहावे, भोगिता छाड नावे, पढियंता ठाई. ऐसी प्रेमाची हे जाती, आणि पार्थ तव तेची मूर्ती, म्हणून करू लाहे खंती उगेपणाची. आणि संवादाचे निमिषे, जे अव्यवहारी वस्तू असे, तेची भोगिजे की जैसे आरिसा रूप. मग संवादू तोही पारुखे, तरी भोगिता भोगणे थोके, हे का साहावेल सुखे लांचावलेया. या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊनी मिस, मग उपलविले दुस गीतेचे ते. 18वा अध्यावो नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे. जै वासरुची गाय दुहे, तै वेळू कायसा. तैसी संपता अवसरी, गीता आदरविली माघारी, स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. परी हे असो ऐसे, अर्जुने पुसिजत असे, म्हणे विनंती विश्वेशे अवधारिजो. श्री अर्जुन उवाच, संन्यासस्य महाबाहो, तत्त्वमिच्छामि वेदुतम्, त्यागस्य च ऋषिकेश, पृथक् केशिनिषूदन. हाजी संन्यासू आणि त्यागू, या दोही एक अर्थी लागू. जैसा संघातू आणि संघू, संघातेची बोलीजे. तैसेची त्यागे आणि संन्यासे, त्यागूची बोली जतू असे. आमचेनी तव मानसे, जाणीजे हेची. ना काही आथी अर्थभेदू,
तो देवो करो तू विशदू तेथ म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै. तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोनी एकार्थ गमले हे मानी मीही साच. इही दोही कीर शब्दी त्यागुची बोलिजे त्रिशुद्धी परिकारण एथ भेदी येतुलेची. जे निपटुनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे आणि फलमात्र का त्याजिजे तो त्यागुगा. तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त दे पा. तरी आपैसी दांगे डोंगर झाडे डाळती अपार तैसे लांबे राजागर नुठिती ते. न पेरिता सैंघ तृणे उठती तैसे साळीचे होणे नाही गा राबा उणे जिया परी. का अंगा जाहले सहजे परी लेणे उद्यमे कीजे नदी आपैसी अपादिजे विहिरी जेवी. तैसे नित्य नैमितिक कर्म होय स्वाभाविक परिन कामिता कामिक न निफजे जे. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. का कामानेचेनी दळवाडे जे उभारावया घडे अश्वमेधादिक पुढे त्याग जेथ वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि कही नाना संभ्रम व्रतांचे ते. ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया. देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी. का ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले पिटो नेणे. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे मोसंडीना. ना का काम नाही न करिता अवसात घडे पंडुसुता तरी बाय कांडे न झुंजता लागे जैसे. गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी आगी मानुनी राखोंडी चेपिली पोळी. काम्यकर्मी हे एक सामर्थ्य अति स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म का असे ते त्याची विषद जैसे बोकुनिया. मग त्यागा ते जगी संन्यासू ऐसी अभंगी बोलिजे अंतरंगी सर्वद्रष्टा. हे काम्य कर्म सांडणे ते काम नेतेची उपडणे द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पारवणे का माता पितर मरणे अंकितचे दिवस अथवा अतिथी हन पावे ऐसे ऐसे पडेचे करावे ते कर्म जागावे नैमित्तिक गा. वार्ष्या शोभे गगन वसंते दुणावे वन देह शृंगारी यौवन दशा जैसी. का सोमकांतू सोमे पगळे सूर्ये फाकती कमळे एथासे तेची पाल्हाळे आन नये. तैसे नित्यचे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय. आणि सायं प्रातर मध्यान्नी जे का करणीय प्रतिदिनी परी दृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. का तापादिता गती चरणी जैसी याथी नातरी ते दीप्ती दीपबिंबी वासुनेदिता जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूपची जे. नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोलीचे ते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणो पाहती एक वांझया ते. परी भोजनी जैसे होय तृप्ती लाभे भूक जाये
तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. कीड आगिठा पडे तरी मळू तुटे वानी चढे. यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. जे प्रत्यवाय तव गळे स्वाधिकार बहुवे उजळे. तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ. परी ते त्यजिजे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आघवी तव च्यूत बांधे पालवी. मग हात न लावित माधवी सोडूनी घाली. तैसी नो लांडिता कर्मरेखा चित्त दीजे नित्य नैमित्तिका. पाठी फळा कीजे अशेखा वाताचे वाणी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्मविद्यावती. या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरतिप्रद्योतितान्तर्द्युतिः. या सत्काव्यततिप्रसादितमतिर् नानागुणालङ्कृतिः. सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मान्त्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे, सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे, ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक कृपाप्रसादामुळे आणि सगळ्या ज्ञानेश्वरी प्रेमी मित्रमैत्रिणी आणि श्रोत्यांमुळे आपण ज्ञानेश्वरीच्या या अंतिम अध्यायाला, भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या मोक्ष संन्यास योग याला आज प्रारंभ करतोय. बघता बघता आपल्याला सुद्धा वाटलं नाही आणि माऊलींनी आपलं बोट कसं धरलं आणि काही ना काहीतरी अडचणी आल्या किंवा कोणी कधी उपलब्ध होतं नव्हतं तरी ज्ञानेश्वरीची अवीट गोडी आपल्या मनामध्ये अशी काही रुजली की बरोबर आपण 3-3.5 वर्षामध्ये या इथे येऊन पोहोचलो. माऊलींनी बोट धरल्याशिवाय हे शक्य नाही. ज्ञानेश्वरी किती कळली यापेक्षा ज्ञानेश्वरी आणि आपला अनुबंध निर्माण झाला का एवढंच आपण तपासून बघायचंय. तीर्थ प्राशन करता करता तिची अमीट छाप आपल्या अंतरंगावर उमटली का आणि माऊलींना आपण माऊली म्हणून बिलगलो का एवढंच बघायचंय. ज्ञानेश्वरीमुळे मन निवतं. ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचं विश्रांती स्थान होऊन जावं इतके तिचे शब्द हे शांत रसाचं वहन करतात. आर्ताचे निवोरसे गीतार्थन ग्रंथन मिसे बरीसला शांत रसे तो हा ग्रंथू. जियाचे आळणी की जे 8 रसांची ओवाळणी तो सज्जनांचा आयणी विसावा जगी तो शांतूची अभिनवेल ते परियसा मराठे बोल जे समुद्राहुनी सखोल अर्थभरित. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आर्त मनावर फुंकर घालण्यासाठी, आर्त मनामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी, शांत रस प्रवाहित करण्यासाठी हे बोल माझ्या मुखातून माझ्या सद्गुरूंनी प्रस्फुटित केले आणि 8 रसांनी यावर ओवाळून टाकावं किंवा 8 रसांना ओवाळून टाकावं. शृंगाराचा माथा सुद्धा जिथे लवेल असे हे माझे शब्द आहे. ते शांतूची अभिनवेल ते परियसा मराठे बोल. हे मराठी बोल ऐकायला या जे समुद्राहुनी सखोल अर्थभरित. समुद्राहून सुद्धा सखोल आणि अर्थभरित असे हे शब्द आहेत असं माऊली सांगतात. आणि ह्या शब्दांची किमया आपल्याला 18व्या अध्यायामधल्या सुरुवातीच्या काही ओव्यांमधनं पुन्हा एकदा येते माऊलींच्या. या समुद्राहून खोल अशा अर्थभरित या शब्दांचं फक्त केवळ टरफल उघडून पहा असं माऊली ठिकठिकाणी म्हणतात. आणि 18व्या अध्यायाला ज्याला माऊलींनी स्वतःच वर्णन केलं गीतेचा कलश अध्याय, ज्याप्रमाणे 12व्या अध्यायाला गीतारूपी मंदिराचं गर्भगृह मानलं जातं, 15व्या अध्यायाला या मंदिरातला श्री विग्रह म्हणजे मंदिरातली मूर्ती आणि मग ही मूर्ती पाहिल्यानंतर त्या पुरुषोत्तमाचा योग. पण ज्याला मूर्ती सुद्धा पाहायला मिळाली नाही, गर्भगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांनी केवळ 18वा अध्याय म्हणजे कलश अध्याय वाचला किंवा कलश अध्यायाचं ज्याला काय म्हणू शकतो चिंतन केलं, तो सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोहोचेल असं माऊली म्हणतात.
आणि म्हणून या अध्यायाला सुरुवात करताना माऊलींच्या मुखातून पहिल्यांदा ज्या मंगलाचरणाच्या रूपांनी ओव्या प्रस्फुटित होतात, त्या ओव्या किती संस्कृत प्रचूर आहे हे आपल्याला लक्षात येतं. वास्तविकतः माऊलींची भाषा संस्कृतातले सारे जे अर्थभरित किंवा गर्भ अर्थ आहे ते मराठीमध्ये यावे आणि मराठीतनं आपण प्रत्येकाच्या अंतरंगापर्यंत पोहोचावे म्हणून माऊलींच्या मुखातून ही 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी प्रस्फुटित झाली. माऊलींच्या संस्कृत रचना नाहीये. पण एकदा गुरुजींनी जी आठवण सांगितली ती अशी की प्रभावती राजे म्हणून ज्या अत्यंत थोर विदुषी होत्या, त्या एकदा रमण महर्षींकडे भेटायला गेल्या असताना रमण महर्षींच्या अरुणाचलम प्रदेशामध्ये रमण महर्षी ज्यांनी केवळ कोहम ही साधना करायला सांगितली की मी कोण आहे, मी नक्की देह आहे की आणखी काही, बस एवढ्या अन्वेषणाने तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं, किंबहुना त्या दुसऱ्या ओळखीची एक आस किंवा ओढ निर्माण करायची, एवढाच त्यांचा आग्रह. पण प्रभावती राजेंनी माऊलींच्या काही अभंग तिथे गायले आणि त्यावेळी मग रमण महर्षींनी म्हटलं की जे अभंग तुम्ही गायले ते कुणाचे आहेत? प्रभावती राजांनी सांगितलं की हे अभंग ज्ञानेश्वर महाराजांचे, ज्यांची समाधी आळंदीला पुण्यापासून संजीवन समाधी आहे 14 किलोमीटरवर. त्यांनी म्हटलं यांचे या महात्म्याचे काही संस्कृत श्लोक आहेत का? कारण मराठी त्यांना तितकं कळत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी तेव्हा नाही म्हटलं, पण नंतर त्यांना आठवलं की अमृतानुभवाचे पहिले 5 श्लोक माऊलींचे संस्कृत आहेत आणि संस्कृत रचना ज्यावेळी रमण महर्षींकडे त्यांनी नेऊन दिली त्यावेळी ते फक्त 5 श्लोक वाचल्यानंतर संस्कृत श्लोक त्यांनी म्हटलं की यांची समाधी पुण्याच्या जवळ आहे, मग तुम्ही इथे काय करताय दक्षिणेमध्ये? गो अँड सरेंडर देअर, जा आणि तिथे समर्पित व्हा, तिथे शरणागत व्हा, तुम्हाला इथे यायची आवश्यकताच नाही. हे माऊलींच्या आळंदीचं महात्म्य आहे, जे रमण महर्षींना केवळ माऊलींच्या 5 ओव्या वाचून कळलं. आणि मग माऊलींची संस्कृत प्रचूर मराठी आपल्याला या 18व्या अध्यायामध्ये, 14व्या अध्यायात सुद्धा आपण त्याचं दर्शन घेतलं. 18व्या अध्यायामध्ये ज्यावेळी माऊली आपल्या सद्गुरूंची स्तुती करतात मंगलाचरणामध्ये, त्यावेळी पुन्हा एकदा ही संस्कृत प्रचूर मराठी आपल्याला इथे मोह घालते. आणि महत्वाचं म्हणजे माऊलींचे मंगलाचरण इतके अद्भुत आहेत, कुठे कुठे त्यांनी कृष्ण आणि अर्जुन यांचा मनोभाव उलगडून दाखवलाय आणि कुठे त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित होऊन त्या सद्गुरूंची स्तुती केलेली आहे. इथे आपल्याला वाटतं की देवतांची स्तुती पहिल्यांदा केली आहे, पण खरं नंतर माऊली आपोआप हे म्हणत असताना आपल्या सद्गुरूंच्या चरणापर्यंत येऊन पोहोचतात. आणि आतापर्यंत मी जे बोलत होतो ते देवतांबद्दल नसून माझ्या सद्गुरूंबद्दल आहे. किंबहुना एकच नातं असावं का? इतक्या माऊली आपल्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित. आणि काय अद्भुत ही गुरु शिष्याची जोडी आहे की गुरु हे वडील बंधू आहेत. या दोघांमध्ये हे सुंदर नातं निर्माण व्हावं आणि गुरुनी हे हृदयचं ते हृदय घालावं आणि माऊलींनी आपल्या गुरूंच्या स्तुतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे गुरु शिष्य नातं सगळ्यांसमोर मांडावं. किंबहुना कधी कधी गुरु म्हटलं की भ्रम होतो, गुरु करायचा कशासाठी? कधी कधी असं वाटतं की जे काही गुरु किंवा ह्याच्या रूपामध्ये आपल्या समोर टीव्ही वरून येतात किंवा आणखीन कोणी येतात, कधी कधी तिथे पाखंड आहे की काय, कधी कधी तिथे चमत्कार आहेत की काय, अशा भावनेने एक जो तर्कनिष्ठ व्यक्ती असतो, बुद्धिवादी व्यक्ती असतो, तो तिथून लांब पळतो. पण इतकी बुद्धीची व्यापक विशालता असताना माऊली ज्यावेळी आपल्या सद्गुरूंच्या चरणी अशा समर्पित होतात, त्यावेळी पुन्हा एकदा हा ऋणानुबंध, हे गुरु शिष्याचं नातं किती अप्रतिम आहे, किती अलौकिक आहे, हे आपल्या पुढे मांडतात. आणि मग माऊलींच्या या 18व्या अध्यायाला सुरुवात होते. जय जय देव निर्मळ, निज जना अखिल मंगळ, जन्म जरा जलद दजाळ प्रभंजन. जय जय देवा, तू परम निर्मळ आहेस. तू निजजन जे 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 तुला शरण येतात ना, त्यांचं तू मंगल करतोस. जे समर्पित होतात त्यांचं जीवन मंगलमय करून टाकतोस. आणि असा तू जन्म जरेचे मेघ जाळ वायुपरी तू निवारिसी. म्हणजे जन्म जरा जलद जाळ म्हणजे जन्म मृत्यू आणि याच्यासाठी जी जरा याचं जे
जाळं आहे, याच्या चक्रामध्ये जो जीव गुरफटलाय, जन्म आणि जरा किंवा ज्याला आपण म्हणतो वृद्धत्व, मृत्यू, त्याचं तू काय म्हणतो निष्कांशन करतो किंवा त्याला तू निवारतो. आणि कसा निवारतो? प्रभंजन. अशा पद्धतीने तू अत्यंत प्रभावीपणे त्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून एका जीवाला सोडवतो. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैक प्रिय. 9वी ओवी, कारण ओव्या इतक्या आहेत आणि सुंदर ओव्या आहेत. खरं सांगायचं तर मी मागेच म्हटलं एकदा, की आपण एकदा माऊलींची ही मंगलाचरणच फक्त थोडीशी अधिक डिटेल किंवा अधिक त्याच्या खोलामध्ये शिरून वाचायचा प्रयत्न करू. पण इथे आता आपल्याला जाता येत नाही. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैक प्रिय, निज जन जित भजनीय, मायागम्य. देवा तू अद्वितीय आहेस आणि तुला जो परिणतो परमैक प्रिय, जो त्या वैराग्य ज्याला आवडतं किंवा विशेष राग परमात्म्यासाठी ज्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो, त्या अंतिम परिणामापर्यंत जाण्याची ज्याच्या मनामध्ये ओढ निर्माण होते, तो तुला खूप प्रिय आहे. आणि भक्तांसाठी तू भजनीय आहे. पण तू मायागम्य, मायेमध्ये जे गुरफटले आहे त्यांच्यासाठी मात्र तू अगम्य आहेस. त्यांना तू कधी जाणवतच नाहीस. ते त्या मायेमध्ये गुरफटून देहबुद्धीमध्ये जीवन जगत राहतात. 4 प्रकारचे लोक मानले जातात. एक म्हणजे बद्ध, जे किंवा ज्याला असं म्हणता येतं की अज्ञानी पूर्ण, की ज्यांच्या मनामध्ये हा दुसरा विचार येतच नाही की देह सोडून आणखीन काही अस्तित्व आहे आपल्याला. दुसरे विषयासक्त असं मानलं जातं. विषयासक्त म्हणजे जे विषयांमध्ये गुरफटलेले आहेत पूर्ण. आणि तिसरी जी श्रेणी आहे, ते मुमुक्षू, म्हणजे ज्यांना आता या मोक्षाची इच्छा किंवा मुमुक्षत्वा ज्यांची प्राप्ती झाली, किंवा मोक्ष म्हणजे दुःखातून मुक्ती आणि दुःख हे देहामुळे आहे हे ज्यांना कळलं, आणि म्हणून या देहरूपी ज्याला म्हणू शकतो आपण दुःखातून मुक्तीची इच्छा ज्यांच्या मनामध्ये आले, ते मुमुक्षू. आणि शेवटी मुक्त. हे 4 श्रेणीचे लोक या पृथ्वीवर वावरत असतात. त्यामुळे आपल्यासोबत असणारे किंवा आपल्या आजूबाजूला असणारे सगळे तिकडे वळत नाहीत. आज जर आपण विचार केला, इतके दिवस आपण ज्ञानेश्वरी वाचतोय, पण आज वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी 18 जण इथे आहेत. पण ठीक आहे, कारण जसं पीएचडीच्या वर्गाला, म्हणजे हा पीएचडीचा वर्गच मानला जाईल आपण म्हणू, कमी लोक असतात, काही काही ठिकाणी तर एक दोघांच्या पुढेच तो गाईड जो काही आहे तो सांगत असतो. बाकीचे जे काही वर्ग असतील किंवा ज्याला KG 1च्या वर्गाला खूप लोक ऍडमिशन घेतात, त्याचप्रमाणे हे जितकं गहन होत जातं, तितकं मनुष्याला असं वाटतं की याचं माझ्या जीवनामध्ये काय स्थान आहे, म्हणून तो तिथे जात नाही. म्हणून इथे सरळ ते म्हणतात की जो माया गम्य, म्हणजे जो मायेमध्ये गुरफटलाय त्याच्यासाठी अगम्य आहे, त्याला इकडे वळावंसच वाटणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जय जय देव श्री गुरु. पण हा देव कोण आहे? माझे गुरु आहेत. अकल्पनाख्य कल्पतरो, ससंविद द्रुम बीज प्ररो म्हणवनी. पण श्री गुरु, तुम्ही असे आहात, तुमची कल्पना नाही करतायत. अकल्पनाख्य कल्पतरो, ज्या कल्पतरूची कल्पना पण करता येणार नाही असे तुम्ही कल्पतरू आहात. कल्पनेच्या पलीकडचे तुम्ही कल्पतरू आहात. आणि ससंविद द्रुम बीज ससंविद, स्वतःला जाणून घेण्याची इच्छा होणारं बीज तुम्ही अंतरंगामध्ये टाकता. ससंविद द्रुम बीज प्ररो म्हणवणे, आणि तुम्ही हे बीज आत्मज्ञानाचं रोपित करता. आणि मग हळूहळू ते बीज अंकुरित व्हायला लागतं शिष्यामध्ये. म्हणून हे काय एकैक ऐसेसी नाना परिभाषा वसे, स्तोत्र करून तुझो उद्देशे निर्विशेषा. वास्तविक तू निर्विशेष आहे आणि तत्वता तुझी स्तुती करणं हे कठीण आहे. स्तुती करायला तुझी अशेष स्तुती, म्हणजे संपूर्ण शेष काही राहणार नाही अशी स्तुती करणं संभवतच नाही. पण तरी देखील तुझ्यासाठी काही ना काहीतरी विशेष
असं सांगावंसं वाटतं, स्तोत्र गावासं वाटतं, तुझी स्तुती करावीशी वाटते. कारण की ती स्तुती जेही विशेषणी विशेषी जे ते दृश्य नवे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वानणा इही. ते म्हणतात मी हे वर्णन करण्यासाठी लाजतो. कारण तुला मी जे जे विशेषण देतो, विशेषणी विशेषी जे दृश्य नवे रूप तुझे, ते तुझं रूप नाहीये गुरुराया. माझ्या जो शब्दच नाहीयेत, तुझं वास्तविक स्वरूपाचं तुझ्या वर्णन करण्यासाठी. म्हणून वर्णन करायला जातो खरा, स्तुती करायची इच्छा होते खरी, पण मग मलाच माझी लाज वाटते. वानणाही म्हणून लाजे, मला त्याची लाज वाटते. परी मर्यादेचा सागरू हा तवची दया डगरू, जब न देखे सुधा करू दयाला. पण काय आहे, या सागराला ज्याप्रमाणे माऊलींच्या खूप सुंदर सुंदर उपमा आपल्याला पाहायला मिळतात. माऊली म्हणतात सागर असतो तो मर्यादेमध्ये राहतो. पण ज्यावेळी सुधाकर म्हणजे चंद्र उदित होतो पौर्णिमेला, तेव्हा भरती येते आणि मग सुधाकरू जेव्हा उदित होतो त्यावेळी ती भरती आल्यानंतर तो आपली मर्यादा उल्लंघतो आणि लाटावर लाटा मग किनाऱ्यावर यायला लागतात. त्याचप्रमाणे हे गुरु, मी पण मर्यादेतच राहू इच्छितो. माझ्या पण मुखातून स्तुती करण्यासाठी मला योग्य शब्द सापडत नाही तुमची स्तुती करण्यासाठी. पण तुम्ही समोर येता ना, ज्याप्रमाणे तो सुधाकर आल्यावर तो सागर आपली मर्यादा उल्लंघतो, त्याचप्रमाणे तुम्ही समोर आले, की मी माझी ही मर्यादा ओलांडून तुमची स्तुती करायला लागतो. ही तुमची कृपा आहे गुरु. आणि म्हणून ते म्हणतात, सोमकांतून निज निर्झरी चंद्रा अर्ध्याधिक न करी. ते तेची अवधारी करवी की जी. अरे चंद्रकांत मणी असं म्हटलं जातं पाझरतो. किंवा चंद्र उदित झाला की आणि स्वतः पाझरून त्या रसानी त्या चंद्राला अर्घ्य देतो. पण ही त्या चंद्रकांत मण्याची हातोटी आहे का? माऊली म्हणतात चंद्रकांत मण्याची हातोटी नाहीये ही. अरे त्या चंद्रच हे त्याच्या प्रभेनी हे करून घेतो. चंद्र उदित झाला म्हणून चंद्रकांत मणी पाझरतो आणि पाझरून मग त्या रसाचा अर्घ्य देतो. त्यामुळे ही शिष्याची विशेषता नाही, की शिष्य तुमच्या समोर आल्यानंतर मग शिष्याच्या मुखातून ही ज्ञानेश्वरी प्रवाहित होते. वास्तविक तुम्ही ती त्या शिष्याकडून करून घेताय किंवा ही स्तुती सुद्धा तुम्ही त्या शिष्याकडून करून घेताय, असं म्हणून आपल्या गुरुच्या चरणावर सगळं काही समर्पित करतात. आणि मग त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज एक खूप सुंदर उदाहरण देतात. नेणो कैसी वसंत संगे अवचिती या वृक्षाची अंगे 15वा योगिये फुटती तै हे तयाही जोगे धरणे नोहे. नकळत जेव्हा वसंत येतो, वृक्ष प्रफुल्लित होतात. ही वसंताची किमया आहे की वृक्षाची? माऊली म्हणतात ही वसंताची किमया आहे. वसंत त्या ऋतूचा हा प्रभाव आहे, की त्यामुळे ही सृष्टी पुन्हा एकदा टवटवीत होते. त्याला नवी पालवी फुटते, आंब्याला मोहर फुटतो आणि मग ते म्हणतात पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवण का जळे शिवतले लवण अंग भुले. पद्मिनीला रवी किरण लागल्यानंतर ती प्रफुल्लित होते किंवा उमलते आणि लाज सोडून आणि जलस्पर्शन होत झाल्याबरोबर लवण जे आहे ते स्वतःचं स्वरूप विसरून जातो. अंग भुले म्हणजे स्वतःचा अंग विसरून जातो आणि त्या सागराशी एकरूप होतो. ज्यावेळी त्या जलाचा स्पर्श होतो, त्याचप्रमाणे तुमचा हा स्पर्श मला माझं मी पण विसरायला लावतो. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे. ज्या ज्या वेळी मी मनाने तुमचा स्मरण करतो किंवा तुम्हाला आठवतो, तुम्हाला स्मरतो, मनाने तुम्हाला स्पर्श करतो, त्यावेळी मी माझं मी पण विसरतो. मग जाकळीला ढेकरे तृप्त जैसा. ज्याप्रमाणे यथेच्छ भोजन झाल्यानंतर ज्याप्रमाणे ढेकरतो, त्याप्रमाणे ह्या तृप्तीचा एक अनुभव मी घेतो. मज तुवा जी केले तैसे माझे मी पण दौडून देशे, स्तुती मिशेषच पापिसे बांधले वाचे. हे मला तुम्ही केलंय आणि तुम्ही मला असं काही केलं की माझं मी पण घालवलं आणि मी पण घालवल्यानंतर जी व्यापकता मला मिळाली, मी अहम मधनं सोहम मध्ये उदित झालो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात ना, की सद्गुरू च कसं हे करायचं, सद्गुरूंचं स्थान कुठे आपल्या हृदयामध्ये त्यांची पावले स्थापित करायची आणि मग त्यांना सोहम तेजाने ओवाळायचं, आपला अहंकार विसरायचा
आणि त्याचप्रमाणे ते इथे म्हणतात, की म्हणून माझं मी पण निघून गेल्यानंतर जी व्यापकता आली आणि त्यामुळे स्तुती मिशेच पापिसे बांधले बेड माझ्या वाचेस तुम्ही लावलं आणि ती स्तुती केल्याशिवाय राहवतच नाही तिला. म्हणून ती तुमची स्तुती करते आणि म्हणून ना एरवी तरी आठवी राहुनी स्तुती जे करावी तरी गुणागुणी या धरावी सरोभरी की. एरवी मी कितीतरी आठवून ज्यावेळी तुमची स्तुती करायला लागतो, तुमचे गुण मला आठवायला लागतात, त्यावेळी ते गुण मला तुमच्यापासून निवडावे लागतात. वास्तविक ते गुण तुमचे अंगभूत गुण आहे. ते तुमचे इतके अंगभूत गुण आहे, की ते वेचावे तरी कसे? तुम्ही संपूर्ण त्या गुणांची मूर्ती आहात, परिपूर्ण. आणि म्हणून आणि बाप तू माय, ही बोलीन स्तुती होय. डिंभोपाधिक आहे विटाळू होय. मी तुला माझा मायबाप म्हणू जातो, पण तरी ती तुझी स्तुती होत नाही. कारण मी पुत्र झालो म्हणून मला पुत्रत्वाची भिन्नता लाभते आणि तुमच्यापासून मी दूर होतो. मी ज्यावेळी स्तुती करतो त्यावेळी द्वैत असतं आणि ज्यावेळी मी मौनात असतो त्यावेळी अद्वैत असतं. त्यावेळी मी तुमच्याशी एकाकार असतो. त्यावेळी तुम्ही आणि मी भिन्न नसतात. आणि म्हणून ते म्हणतात, जरी आत्मा तू एकसरा, हेही म्हणता दातारा, तरी आतुल तू बाहेरा घापतासी. तुला मी माझा आत्मा म्हटलं. हे गुरुतत्व म्हणजे माझं आत्मतत्व आहे. तुम्ही माझ्या आत्मरूपाने माझ्या अंतरंगामध्ये असं म्हटलं, तरी देखील मग अ, तुला तुझ्याबद्दल बोलताना आतुल तू बाहेर घापतासी. म्हणजे तुला माझ्या आतून बाहेर काढावं लागतं. तुझं दर्शन घ्यावं लागतं आणि मग तुझे वर्णन करावं लागतं. पुन्हा एकदा द्वैत होतं. म्हणून मी काय करतो, म्हणून मी सत्यची तुझं लागी. स्तुती न देखो जी जगी. मौना वाचून लेणे अंगी सुसीनामा. म्हणून मला एकच गोष्ट कळते, की मग तुमची स्तुती हे करण्यासाठी यथार्थ ना शब्द आहे, ना माझ्याकडे त्याचं वर्णन करण्याजोगे कुठले उपमा आहेत. जेवढ्या उपमा मी तुमच्यासाठी उपयोगामध्ये आणतो त्या मला कमीच वाटतात. आणि म्हणून मग मौना वाचून लेणे अंगी सुसीनाम. म्हणून आता मौनाशिवाय कुठलाही अलंकार माझ्या या शरीरावर मला वागवावासाच वाटत नाही, चढवावासाच वाटत नाही. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तुझ्याशी एकत्व करायचं असेल, अद्वैत जर करायचं असेल, मी आणि तू भिन्न नाही, ही प्रचिती जर मला घ्यायची असेल, तर मला स्तुती थांबवावी लागते. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे. आणि म्हणून पूजा म्हणजे उपचार झाला, पुन्हा द्वैत झालं, त्याला काही ना काहीतरी अर्पण करणं झालं, पुन्हा भिन्नत्व आलं. म्हणून सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. म्हणून वेगळेपण जर राहू द्यायचं नसेल काही, तर फक्त तुझी तुला तुझ्याशी एकाकार होऊन त्या मौनत्वात राहणं हेच योग्य होय. आणि तव विनवी ज्ञान देवो, म्हणे हो का जी पसावो, तरी अवधान दे तू देवो ग्रंथ आता. म्हणून जशी जमली तेथ म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती. त्यावेळी निवृत्तीनाथांनी पुन्हा नेहमीप्रमाणे म्हटलं आणि त्यांनी हे म्हटलं, की वारंवार आता ही विनंती करू नको, वारंवार ही माझी स्तुती नको करू. परिसी लोहादृष्टी किती वेळोवेळा कीजे गा. अरे परिसानी एकदा लोहाला एकदा स्पर्श केल्यानंतर त्या लोखंडाचं सुवर्ण झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या परिसाचा स्पर्श करावा लागत नाही. ज्ञानदेवा, पुन्हा पुन्हा या स्तुतीच्या मिशाने तुझ्या आणि माझ्यामधलं हे द्वैत असं पुन्हा निर्माण करावं लागत नाही. त्या अद्वैतामध्ये राहूनच बोल ना. आणि मग असं म्हटल्यानंतर तेथ विनवी ज्ञान देवो, म्हणे हो का जी पसावो. मग आता ज्ञानदेव विनंती करतात, की हा ऐका, पसावो. पसावो म्हणजे ऐका. तरी अवधान दे तू देवो ग्रंथ आता. पुन्हा एकदा इकडे अवधान द्या. आणि आता पुन्हा हा ग्रंथ कळसाकडे मी नेतो. तिथे पुन्हा एकदा तुम्ही एकाग्र व्हा. जो गीता रत्न प्रसादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो. आता हा गीता प्रसाद जो आहे, म्हणजे गीतेचं हे मंदिर आहे, प्रासाद. या गीता प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा हा कळस अध्याय आहे आणि हा चिंतामणी रूपामध्ये आहे. आणि असा हा कळस अध्याय त्याचा आता मी तुमच्या समोर निरूपण करतोय. लौकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात वसे देवतेची तिये.
लोकांमध्ये ही मान्यता आहे ना, ज्ञानदेव म्हणतात, की ज्यावेळी दुरून कळस दिसतो, पंढरपूरला गेलो आणि तिथे वारकऱ्यांची अलोट गर्दी आहे, लाखो भाविक आहेत. अशा वेळी मग फक्त त्या पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन म्हणजेच पांडुरंगाचं दर्शन. कारण त्याला माहित आहे तुम्ही तिथपर्यंत आले. त्याला माहित आहे तुमच्या अंतरंगामध्ये त्याच्या दर्शनाची आस आहे. म्हणून कलसाचं दर्शन घेणं ही पण आपल्याकडे एक रूढी आहे किंवा ही परंपरा आहे. म्हणून ते म्हणतात, की लोकांना हे माहीत आहे दुरून आणि भेटीची हातवसे देवतेची ती आहे. त्यांनीच त्यांना त्या देवतेच्या भेटीचं श्रेय मिळतं. तैसेची येथेही आहे, जे एकची येणे अध्याये आगवाची दृष्ट होये गीता गमुहा. ते म्हणतात, की त्याचप्रमाणे इथे ही सोय केलेली आहे. आणि मग फक्त हा एक अध्याय जर जाणला, तर संपूर्ण गीता जाणण्याचं श्रेय म्हणा किंवा संपूर्ण गीता जाणता येते, अनायासे जाणता येते, तिचा स्वाध्याय होतो. नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही, तैसे सांगतसे गीताही संपलेपणे. आता कळशानंतर मग मंदिराचं काही काम नाही. कलशाचं दर्शन झालं, मूर्तीचं दर्शन झालं किंवा नाही झालं, त्याचप्रमाणे मग प्रासादाचं कुठलंही काम नाही, मंदिराचं सुद्धा बाकीच्या कुठलंही काम नाही. त्याचप्रमाणे गीता सुद्धा संपलीये. केवळ कलश अध्यायाचं दर्शन घेतलं, याचा अर्थाच्या गाभाऱ्यात शिरलो, तरी ते गीतेचे सगळे मोती, सगळे रत्न आपल्या अंतरंगामध्ये आपोआप संक्रमित होतील, असं ज्ञानदेव इथे सांगतात. आणि ज्ञानदेवांचा हा अद्भुत अध्याय. समापन तर ज्ञानदेवांनी या अध्यायामध्ये असं केलेलं आहे. आणि मग शेवटी पसायदान जे म्हटलेलं आहे या अध्यायानंतर, हा अध्याय, या अध्यायाची खोली ज्ञानदेवांच्या मुखातून आलेली, आपण तिथपर्यंत किती जाऊ शकू माहिती नाही. पण हा सुंदर ऐसी करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळली पुरा प्रासादू झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की व्यास कुशल सूत्रकार आहेत आणि त्यांनी वेदांच्या रत्नगिरीवर उपनिषदार्थांचा गंभीर अशी ही खाण खोदली. म्हटलेलं आहे त्यांनी हे इथे, की व्यासू सहजे सूत्री बळी तेने निगम रत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खंडिली. 35वी ओवी आहे. आणि उपनिषदांची ही अशी खाण खोदली आपल्यासाठी आणि मग त्या उपनिषदांमधून हे गीतेचं रत्न आपल्याला दिलं. आणि हे दिल्यानंतर 15 अध्याय झाल्यानंतर 15 अध्यायामध्ये हा संपूर्ण गीतेचा प्रसाद हा परिपूर्ण झाला. भूमी निर्वाळल्या पुरा प्रासादू झाला. 15 अध्यायामध्ये हा प्रासाद म्हणजे हे गीतेचं मंदिर उभं झालं. हे मंदिर उभं झाल्यानंतर मग काय झालं? उपरी 16वा अध्याय, तो ग्रीव घंटेचा आवो सप्तदशू तोची ठावो पडघाणीये. 16वा अध्याय एक सुंदर आहे. तो जणू काही गळ्याला मण्यांचा रत्नाचा आकार असल्या, ग्रीव म्हणजे मान, आणि या मानेला मणी किंवा घंटा गुंफून ठेवल्या माळेभोवती. त्याप्रमाणे 16वा अध्याय आणि 17वा हे दोन्ही अध्याय अशासाठी, की कलशासाठी जशाप्रमाणे मानेचा आधार हा वरच्या मस्तकासाठी किंवा चेहऱ्यासाठी असतो, त्याचप्रमाणे या कळशासाठी जो आधार आहे तो या 16व्या आणि 17व्या अध्यायाचा आहे. तयाही वरी अष्टादसू तो आपैसा मांडला कळसू उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. ते म्हणतात मग त्यावर 18व्या अध्यायाचा हा कलश आता सुंदर असा आपैसा मांडला कळसू शोभायला लागला आणि मग त्यावर व्यास कीर्तीचा ध्वज फडकायला लागला. ऐसा व्यासे बिंदाणीये गीता प्रसादू सोडविणीये आणून राखिले प्राणीये नानापरी. याप्रमाणे व्यासांनी हे गीतेचं मंदिर गीता प्रसादू हा उभारला. हे सुंदर अतिसुंदर मंदिर त्यांनी निर्मिलं. कशासाठी? ते आणून राखिले प्राणीये, सगळ्या प्राण्यांचा उद्धार, त्यांचं रक्षण, राखिले म्हणजे रक्षण करण्यासाठी प्राणी मात्रांचं हे गीतेचं मंदिर उभारलं. आता गीतेचं मंदिर उभारल्यानंतर ज्याप्रमाणे भाविक एखाद्या मंदिरात गेल्यानंतर कोणी प्रदक्षिणा करतात, कोणी आत जाऊन भजन करतात, कोणी श्री विग्रहाचं दर्शन घेतात, कोणी प्रसाद तिथे अर्पण करतात, कोणी वेगवेगळ्या प्रकारांनी उपासना करतात, त्याचप्रमाणे या गीता मंदिराची सुद्धा उपासना गीतेचे भाविक, गीतेचे परमप्रेमी वेगवेगळ्या प्रकारांनी करतात. ज्ञानदेव म्हणतात इथे, की एक प्रदक्षिणा जपाची या 45वी ओवी आहे.
एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करती यया, एक ते श्रवणमिषे छाया सेविती ययाची. कोणी प्रदक्षिणा जपाची करतात, कोणी हिचा जप करतात, हिला पारायण करतात, कोणी कंठस्थ करतात, अर्थाच्या गाभाऱ्यात शिरत नाही, पण रोज एक अध्याय म्हणतात, कळो की न कळो. जणू काही बाहेरून प्रदक्षिणा घालतात. म्हणून ते इथे म्हणतात की प्रदक्षिणा जपाच्या बाहेरोनी करती यया. म्हणजे बाहेरून पारायण करतात फक्त गीतेचं. ज्ञानेश्वरीचं सुद्धा पारायण करणारे कितीतरी आहेत. ज्ञानेश्वरी कळो की न कळो, केवळ पारायणाने सुद्धा मन निवतं आणि आपल्या अंतरंगामध्ये तो विवेक प्रस्फुटित होतो, याची अनुभूती अनेक जण घेतात. काय करायला पाहिजे, काय करायला नको, हे ज्ञानदेव आपणूनच आतून सांगायला लागतात, केवळ ज्ञानेश्वरीच्या पारायणाने. असं म्हटलं जातं. एक म्हणजे प्रसंग आहे, की संत श्री गुलाबराव महाराज यांच्याकडे एक गणिका गेली, वेश्या, हिराबाई नावाची. त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये हा प्रसंग लिहिलेला आहे. गुलाबराव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना तात म्हणायचे. ते अंध होते, प्रज्ञाचक्षू होते आणि अनेक ग्रंथ, 136 ग्रंथ वेगवेगळ्या याच्यावर त्यांनी, दर्शनशास्त्रावर त्यांनी लिहिले, अंध असून सुद्धा. पण त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी बाहेर येऊन माझ्या मस्तकावर हात ठेवला, असं ते सांगत. पण त्यावेळी ज्यावेळी ती गणिका किंवा ती हिराबाई वेश्या त्यांच्याकडे गेली आणि तिने अत्यंत पश्चात्तापाने म्हटलं की माझं जीवन पूर्ण व्यर्थ गेलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की तू माझ्यासाठी काही उपाय आहे का याच्यातनं सुटण्याचा? त्यांनी म्हटलं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. ती म्हणाली मला वाचता येत नाही, मी लिहिता वाचता येत नाही, 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी म्हटलं, त्यांनी ज्ञानेश्वरी स्वतःजवळची दिली आणि त्यांनी म्हटलं याच्या प्रत्येक ओवीवरनं फक्त तुम्ही बोट फिरवा आणि ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणा. पूर्ण ओव्या झाल्या 9000 ज्ञानेश्वर माऊली म्हणून की पुन्हा पहिलेपासून पारायण सुरू करा, वाचू काहीच नका, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आणि शेवटी ती हिराबाई ज्यावेळी देह सोडायला तिला जी वेळ आली, त्यावेळी तिने ज्ञानेश्वरीचं तीर्थ घेतलं आणि तिने निरोप पाठवला गुलाबराव महाराजांकडे की तुमची हिरा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणत ज्ञानेश्वर माऊलींकडे गेली. आणि इतका म्हणजे ज्ञानेश्वरीचं महत्व आहे आणि म्हणून आपल्याला माऊलींनी आपलं बोट पकडलं याचा विश्वास आपण प्रत्येकाने ठेवावा आणि त्यांनीच आपल्याकडनं हे करून घेतलं, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, काही जण कसे करतात, एक ते श्रवणमिषे छाया सेविती ययाची. आता कोणाला पारायण पण करता येत नाही, कोणी फक्त श्रवण करतात. कुणाला ही गीता आपल्या मुखातून उच्चारता येत नाही, पण ते नुसतं श्रवण करून सेवा करतात. एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा, घेऊनी रिघती गाभारा अर्थज्ञानाचा. कोणी अवधान देतात, कोणी अर्थाच्या गाभाऱ्यात शिरायचा प्रयत्न करतात, अर्थज्ञानाच्या. काही लोक काय करतात, जे निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी, परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही याथी. पण मग त्यांना आत्मज्ञान होऊन परमात्म्याचं सत्वर दर्शन लाभतं. आत्मया श्रीहरी, आपला म्हणजे शेवटी गीतेची किंवा ज्ञानेश्वरीची फलश्रुती काय आहे, तर आत्मदर्शन, आत्मज्ञान. आत्मा जेणे रत्न हस्तगत होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मा रत्नासमान तळहातामध्ये येतो, इतकी त्याची जवळीक होते, त्याची ओळख लागते, ते आत्मज्ञान होतं. आणि पण तरी देखील ते म्हणतात यावेळी, अशा वेळी कुठेही भेद नाहीये, पंक्ती भेद नाहीये, कारण समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने, तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे. पण असं नका समजू की ज्यांना फक्त त्याचा अर्थ कळला म्हणून ते तिथपर्यंत पोहोचतील. ज्यांच्या अंतरंगामध्ये प्रेम प्रवाहित झालं म्हणून, ज्यांनी फक्त श्रवण केलं, ज्यांनी फक्त पठण केलं, ज्यांनी वाचनाचा प्रयत्न केला, किंबहुना ज्यांनी याच्यावर श्रद्धा ठेवली, ते सगळे जण तिथे त्या मोक्षूची लाभे, त्यांना सगळ्यांना तो मोक्ष, मोक्ष म्हणजे गुरुजींनी तर मोक्ष शब्दाचा अर्थ देह सोडल्यानंतरचा नव्हे, देहात राहून ज्यावेळी सगळं दुःखातून मुक्ती मिळते, तो आनंदाचा झरा अंतरंगामधून प्रस्फुटित होतो, तो मोक्ष. आज ऐसा गीता वैष्णव प्रासादू, 18वा अध्याय कळसू विशदू, म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. म्हणून हा गीतेच्या या मंदिराचा जो हा वैष्णव प्रसाद आहे, विष्णूंच्या मंदिराचा हा कळस आहे. आणि हा कळस मी त्या नीट विचार करून या असा भेद तुमच्या समोर ठेवला.
की हा कलश अध्याय म्हणून ठेवला का गंगा यमुना उदग ओघ बेगे वेगळीक दाबी होऊन एक पाणीपणे. पण ही गंगा आणि ती यमुना संपूर्ण गीता वास्तविक अखंड आहे. ज्यावेळी गंगा आणि यमुनेचं मिलन होतं, संगम होतो, त्यावेळी दोन ओघ एकात मिसळलेले दिसतात, पण शेवटी ते पाणी एकच होऊन जातं ना. त्याचप्रमाणे गीतेमधनं प्रस्फुटित होणारा, वाहणारा हा एकच रस आहे आणि तो म्हणजे आत्मरस आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि गीतेला तिथपर्यंत नेऊन पोहोचतात. न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. ज्याप्रमाणे अर्ध नारी नटेश्वर, ज्याप्रमाणे शिवशक्ती अर्धी नारी आणि अर्धा शिव किंवा हे दोघांचं मिळून एक अर्ध नारी नटेश्वराची जी मूर्ती असते, दोन्ही वेगवेगळे भासतात पण वास्तविक ते एकच असतात. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी सीनानी चारी पदे श्लोक तो श्लोकावच्छेदे अध्यावो अध्याय भेदे गमे किर. त्याप्रमाणे या गीतेचे 4 भिन्न सीनानी चारी पदे, गीतेच्या श्लोकांमध्ये 4 पद येतात, वेगवेगळे चरण येतात. ते चरण भिन्न दिसतात. श्लोक श्लोकाहून वेगळा दिसतो, अध्याय अध्यायाहून वेगळा दिसतो. सगळ्यांना वेगळा दिसत असला परी प्रमेयाची उजरी यानान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसे. पण जर ग्रंथाचा सिद्धांत पाहिला तरी त्याच्यामध्ये प्रमेय जो सिद्धांत आहे तो मात्र एकच आहे. ज्याप्रमाणे नाना रत्नमणी ओवले तरी दोरी जशी एकच असते आतून जाणारी, किंवा आणि वेगवेगळे आहे त्यांनी, मोतीये मिळवणी बहुवे एका वळीचा पाडू आहे परी शोभे रूप होय एकची तेथे. सतेज मोती खूप सुंदर गुंफून एक माळ केली तरी त्याचं तेज एक असतं. मोती वेगवेगळे भिन्न दिसले तरी फुला फुलांसरा लेख चढे धृती दुजी आंघोळी न पडे श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावेही. हारामध्ये फुलां वेगवेगळे फुलं ओवून तो हार निर्माण होतो, पण त्याच्यामध्ये जो सुगंध असतो, अंघोळी जी असते ती एकच असते. त्याचप्रमाणे या गीतेच्या मंदिरातला, गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायांमधला सुगंध, ती एकसरता काय आहे ते जाणून घ्या. 700 श्लोक अध्याया 18 लेख परी देव बोलिले एक जे दुजे नाही. 700 श्लोक आहेत, 18 अध्यायांचे हे लेख आहे, पण देव जे बोलले ते तत्व मात्र एकच आहे. सगळ्यामध्ये तत्व देव जे बोलिले एक ते दुजे नाही. आणि म्हणून म्याही न सांडूनी ती सोये ग्रंथ व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपण ऐका. आणि म्हणून मी तो सिद्धांत कुठे सोडलाच नाही, मी तो न सांडूनी आणि या गीतार्थामध्ये मी तो अभिव्यक्त करत राहिलो. तो आत्मरस आहे, तो आत्मरस माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करत राहिलो. आणि मग पुन्हा एकदा त्या 18 अध्यायांची संगती इथे ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर उलगडून लावतात. ते म्हणतात, तरी 17वो अध्यायो पावता पुरता ठाओ. मला खूप कठीण वाटतं आज आपले 125 ज्या ओव्या आहेत तिथपर्यंत जाणं. तरी 17वा अध्यायो पावता पुरता ठाओ जे संपता श्लोकी देव बोलिले ऐसे. 17 सप्तमीच्या अध्यायाच्या शेवटी जे काही अर्जुनाप्रत भगवंत बोलले संपता त्यावेळी काय झालं, कारण तो श्रद्धात्रय विभाग होता. अर्जुनाने प्रश्न विचारला होता आणि आपण मागच्या वेळी पाहिलं की श्रद्धा आणि श्रद्धेशिवाय श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेशिवाय या भक्तीच्या मंदिरामध्ये पाऊल ठेवता येत नाही. कुठेतरी श्रद्धा आपल्या जीवनामध्ये असते, असावी लागते, ती नकळत येते. किंबहुना आपली ज्यांच्यावर श्रद्धा असते ते आपले आई वडील असो, आपले गुरुजन असो, आणखी कोणी आपल्या जीवनामधले महानुभाव असो आणि किंवा आपले गुरु असो, त्यांची श्रद्धा जिथे एकवटते तिथे आपली श्रद्धा नकळत निर्माण होते. आणि म्हणून आपण पाहिलं होतं मागच्याच वेळी की श्रद्धया सत्यमाप्यते. या श्रद्धेने सत्य हाती येतं, बुद्धीने येत नाही. बुद्धीने फक्त तर्क होतो. बुद्धी तर्क करत तिथपर्यंत फक्त घासली जाते. बुद्धीला या तर्काचं खाद्य द्यावं लागतं. पण अंततो गत्वा त्या सत्यापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर श्रद्धेनेच पोहोचता येतं. ब्रॅडले नावाचा जो तत्व चिंतक होता, त्याचं एक नेहमी वाक्य गुरुजी सांगतात की इफ यू वॉन्ट टू नो द ट्रुथ, इंटेलेक्ट मस्ट कमिट सुसाईड. त्यामुळे शेवटी तुम्हाला जर ते सत्य
जाणून घ्यायचं असेल तर बुद्धीला आत्मविसर्जन करावं लागतं. बुद्धीला शांत करावं लागतं. बुद्धीला आधी तर्क द्यायचा आणि मग नंतर शांत करायचं आणि मग श्रद्धेच्या अनुषंगाने तिथपर्यंत पोहोचायचं. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये त्या श्रद्धेचा अंधश्रद्धा याच्यामध्ये हे केला गेला. काही लोकांच्या म्हणजे ज्याला बेताल वागण्याने म्हणा किंवा काही लोकांनी दुसऱ्या लोकांना फसवण्यामुळे जे काही घडलं असेल त्यामुळे अशा पद्धतीने त्या श्रद्धेला सुरुंग लावण्यात आला. पण त्याचबरोबर या श्रद्धेबरोबर आपण पाहिलं मागच्याच वेळी की आपली श्रद्धा जिथे आहे तिथे इतरांची श्रद्धा असावी ही अपेक्षा करणं चूक आहे असं गुरुदेव म्हणतात. पण आपली श्रद्धा जिथे बसली ती श्रद्धा मात्र आपण पकडून ठेवावी किंवा ती अधिकाधिक दृढ करत जावी. त्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने त्या सत्याचा मार्ग गवसू शकतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणून म्हणतात इथे की ती श्रद्धा कशी निर्माण होते, सात्विक श्रद्धा. कारण आपण सात्विक, राजसिक, तामसिक तिन्ही श्रद्धा मागच्या वेळी बघितल्या. ते म्हणतात आणि रजतमे दोन्ही गेली विण श्रद्धा सानी ते का लागे अभिधानी ब्रह्माची. रज आणि तम हे जोपर्यंत गेली विण, हे जोपर्यंत जात नाही, यांचा पूर्ण लोप होत नाही, तोपर्यंत त्या ब्रह्माचा अंग घडतच नाही किंवा त्या ब्रह्माचा संस्पर्श होत नाही किंवा त्या ब्रह्माबद्दलची सात्विक श्रद्धा सुद्धा निर्माण होत नाही. आणि म्हणून आता अर्जुन पुन्हा एकदा प्रश्न विचारणार आहे. अर्जुन प्रश्न का विचारणार आहे इथपर्यंत ते येतात. कर्मी हा ठायवरी आहाती बहु अवसरी का. आता कर्मठा कैवारी मोक्षाची पे. कर्म मार्गात खूप संकट आहे, कर्म मार्गामध्ये हालचाल आहे, कर्म मार्गामध्ये फळाची अपेक्षा आहे, कर्म मार्गामध्ये अशांती आहे. कर्म आपल्याला अशांत करतो कुठेही असो. ती कर्माची हालचाल असली की तिथे अशांती असते. अशांती असते तिथे ते निर्वाण, ते म्हणजे ती मोक्षाची वाट किंवा ते आत्मज्ञान प्रवेशू शकेल का, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुन युद्धभूमीवर आहे आणि त्याचं कर्म तर अधिक घोर कर्म आहे. अर्जुनाने आधी प्रश्न विचारला आपण पाहिलं, व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धी मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेय अमाप्नुया येन श्रेय हमाप्नुया. मी माझ्या जीवनातलं श्रेय कल्याण प्राप्त करू इच्छितो, पण तू मला व्यामिश्रेणे वाक्येनं तू मला अशाप्रमाणे भ्रमित करतोय की एकदा तू मला अशा आत्मज्ञानाची गोडी निर्माण करतो आणि पुन्हा एकदा ज्ञानाची गोडी निर्माण केल्यानंतर, ज्ञानाचं श्रेष्ठत्व सांगितल्यानंतर पुन्हा कर्म मार्गाकडे ढकलतो. नक्की मी काय करू हे अर्जुनाने आधीच विचारलंय, पण पुन्हा एकदा अर्जुन ह्या अध्यायामध्ये तोच प्रश्न विचारणार आहे, कारण तो अजूनही युद्धभूमीवर आहे. आपण सगळे अर्जुनाचे अनुगामी आहोत, अर्जुनाच्या पंक्तीत बसलो आहोत, आपण अजूनही आपल्या कर्म मार्गावर आहोत. आणि अशा वेळी म्हणून अर्जुन आपला प्रतिनिधी आहे आणि तो पुन्हा एकदा इथे प्रश्न विचारतो आणि आपल्या सगळ्यांसाठी गीतेबद्दलचा जो भ्रम निर्माण केला गेला की गीता ही त्याग शिकवते, की गीता ही संन्यास घ्यायला शिकवते, किंबहुना संन्यास आणि त्याग यामधला भेद उलगडून दाखवत गीता आपल्या कर्मपथावर राहूनच अंतरंगातून त्या अवस्थेपर्यंत कसं पोहोचायचं हे सांगते. कुठेही कर्म मार्ग सोडायला सांगत नाही. अर्जुनाला कुठेही भगवंतांनी युद्ध सोडण्याची अनुमती दिलेली नाही. ज्याची जी योग्यता आहे त्यांनी त्याच योग्य मार्गावरून जायला पाहिजे, हा गीताकाराचा हा आग्रह आहे. आणि म्हणून आणि गीतेचे वक्ता आणि श्रोता दोन्हीही संन्यासी नाही आहेत, ते गृहस्थाश्रमी आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज आता आपल्याला तिथपर्यंत नेतील, पण अर्जुनाने हा प्रश्न आधीच केला. भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवलं अर्जुनाला. किंबहुना 15वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर त्या पुरुषोत्तमाचा योग कसा येईल आणि क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष कोण याचं विवेचन सुद्धा केलं. वास्तविकतः अर्जुन आता त्या ज्ञानाचा अधिकारी झाला. त्यांनी भगवंताला सांगितलं की मला ते आता ज्ञान प्राप्त झालं. माझा मोहोयम विगतो मम, माझा मोह गेला असं एका ठिकाणी अर्जुन म्हणतो 15व्या मला असं वाटतं 11व्या अध्यायामध्ये. पण इथे पुन्हा एकदा तो प्रश्न विचारतो, कारण आता त्याला ऐकतच राहावंसं वाटतंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वत्स धालया वही वरी धेनू न वचावी दोरी
अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. 78व्या वासरू तृप्त झालं. हा, तरी पण त्याला वाटतं की धेनू म्हणजे माझी आई दूर जाऊ नये, मी तिच्या जवळच राहावं. तिने त्याला तृप्त केल्यानंतर सुद्धा तिच्यापासून दूर न जावंसं वाटणं ही खरी प्रीतीची खूण आहे. आणि अर्जुन म्हणून तेणे काजे विणही बोलावे, जे देखिले तरी पहावे, भोगिता चाडू दुणावे, पढियंत या ठाई. ते म्हणतात म्हणून त्यांनी अकारण त्या आपल्या गुरूंनी किंवा कृष्णाने बोलत राहावं आणि पुन्हा पुन्हा आपल्याला पाहत राहावं, आपण त्याला पाहत राहावं. ते देखिले तरी पाहावे, तो बघत राहावा एकदा कळला तरी. आणि असं हे सुख भोगता भोगता दुणावं. दुणावं म्हणजे पुन्हा ते वाढत जावं आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासासाठी जीव आसुसून जावा, अशी अर्जुनाची स्थिती आहे. आणि हा अर्जुनाचा हा सारथी तिथे उभा आहे. आणि म्हणून अर्जुन काय करतो आता की ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तव तोची मूर्ती, म्हणून करू लाहे खंत युगेपणाची. आणि म्हणून ज्यावेळी ही प्रेमाची अशी रीती आहे की आता त्याला त्यांच्या भगवंताच्या मुखातून उमटणारे प्रस्फुटित होणारे शब्द ऐकतच राहावेसे वाटतात. आणि म्हणून तो पार्थ ज्यावेळी ही भगवंताची मूर्ती उगेपण घेते, म्हणजे बोलत नाही उगेपणाची, त्यावेळी तो खंत करायला लागतो. अरे भगवंता, आणखी बोला ना, तुमच्या बोलण्याने श्रवण तृप्त होत नाहीये. आणि म्हणून पुन्हा पुन्हा मला तुमचं बोलणं ऐकावंसं वाटतंय. म्हणून संवादाचे निमिषे 81वी ओवी आहे. जे अव्यवहारी वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. म्हणून संवादाचं निमित्त करतोय अर्जुन, संवादाचे निमिषे. आणि अव्यवहारी वस्तू असते, जी व्यवहारी वस्तू नाही, म्हणजे जे परब्रह्म तत्व आहे, त्याचं दर्शन या संवादाच्या मिशाने तो घेतोय. म्हणजे या बोलातूनच, या शब्दातूनच आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येणार आहे. हे शब्दच आपल्याला त्या आपल्या आत्मरूपापर्यंत पोहोचवतील. आणि म्हणून अर्जुन पुन्हा पुन्हा भगवंताला त्या संवादाच्या मिशाने बोलकं करतोय, काही ना काही प्रश्न विचारतोय. आणि म्हणून ते म्हणतात आहे, त्याची भोगी जे का जैसे आरिसा रूप. ज्याप्रमाणे आरशामध्ये सतत सारखं सारखं आपलं रूप पाहावं, त्याप्रमाणे भगवंताच्या या बोलण्यामधून, या संवादामधून तो आपलं हे आत्मस्वरूप पाहू इच्छितो. मग संवादू तोही पारुखे, तरी भोगिता भोगणे थोके. मग जेव्हा संवाद बंद होऊन जातो, भगवंत सांगून थांबून जातात, त्यावेळी मग तो ब्रह्मानंद जो आहे तो भोगणं थांबतं. आणि म्हणून हे का सहावेल सुखे लाचावले या, जो लालचावलाय आता त्या संवादासाठी, त्याला हे उगेपण कसं मानवेल? त्याला पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटत राहील ना. आणि त्यामुळेच मग या लागी त्याग आणि संन्यास पुसावयाचे करून मिश, मग उपलविले दुस गीतेचे जे. मग म्हणून अर्जुनाने काय केलं की मग त्याग आणि संन्यास या दोघांमधला भेद विचारण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे गीतेचं वस्त्र उकललं. उपलविले दुस गीतेचे, हे गीतेचं जे वस्त्र आहे हे पुन्हा भगवंताला उलगडायला लावलं. आणि म्हणून 18वा अध्याय नोहे हे एकाध्यायी गीताची आहे. भगवंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा 18वा अध्याय नाहीये, ही एकाध्यायी गीता आहे. जे वासुरूचे गाय दुहे, ते वेळू कायसा. वासुरू जेव्हा आईला दोहे देतं किंवा ढुसण्या मारतं, त्यावेळी मग पाना फुटायला विलंब कुठून येईल? वेळू कायसा. आणि म्हणून परी असो हे ऐसे, अर्जुने पुसिजत असे, म्हणून विनंती विश्वेसे अवधारीजो. आता म्हणून हा विस्तार आता मी थांबवतो. पण आता जो विनंती धनुर्धराने अर्जुनाने जी केली आणि देवाने त्याचं काय उत्तर दिलं, त्या उत्तराला तुमच्या समोर मांडतो. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. हे महाबाहो, हे ऋषिकेश, हे केशिनिषूदन, संन्यास आणि त्याग, संन्यासस्य च त्यागस्य तत्त्वं पृथक् वेदितुम् इच्छामि. पुन्हा एकदा याचं पृथक्करण रूपी वेदितुम म्हणजे पुन्हा मला जाणून घेण्याची इच्छा आहे. ह्याचं तत्व मला जाणून घ्यायची इच्छा आहे. तत्व या शब्दाचा अर्थ होतो
तत् म्हणजे ते, आणि त्व म्हणजे त्याचं स्वरूप. जसं बालकत्व असं म्हटल्याबरोबर आपल्यासमोर बालकाचं रूप येतो. वृद्धत्व, मातृत्व, त्याचप्रमाणे तत्व म्हणजे त्याचं मूळ स्वरूप, त्याचा स्वभाव. हे तत्व म्हणून तत्वज्ञान, त्याच्या आतलं त्याचं जे स्वरूप जाणून घेणं, हे मी जाणून घेऊ इच्छितो. आणि म्हणून भगवंतासाठी 2 संबोधन इथे केलेले. एक महाबाहू, पराक्रमी अत्यंत. अर्जुन म्हणतो तू महाबाहू आहेस, तू केशी दैत्याला मारणार आहे. केशी निषूदन, केशी नावाच्या दैत्याला मारणार आहे. अनेक दैत्य तू मारणार आहेस. त्याचप्रमाणे माझ्या अंतःकरणामधले सुद्धा दैत्य किंवा जी असुरी संपत्ती आहे तिचा नाश करणार आहे. आणि तू ऋषिकेश आहे. सगळ्या ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि तू या इंद्रियांचा स्वामी आहे. जी इंद्रियांमध्ये माझ्या छटपटाहट होती समोर स्वजन पाहून, ती तूच निमवली. आणि म्हणून तू इंद्रियांचा स्वामी असणारा, तुला मी पुन्हा एकदा विचारतो की संन्यास आणि त्याग या दोघांमध्ये अंतर काय आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याचं वर्णन करतात आणि मग ते सांगतात, तेसे त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोली जो तू ऐसे, आमचेनी तव मानसे जाणे जे हेची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरं सांगायचं तर अर्जुन सांगतोय भगवंताला की त्याग आणि संन्यास हे दोन्ही शब्द एकच आहे. संन्यास या शब्दाचा अर्थ आहे सम्यक न्यासहा, म्हणजे न्यास म्हणजे त्यागणे, आणि सम्यक म्हणजे परखून त्यागणे. सम्यक न्यासहा आणि त्याग हे दोन्ही शब्दांचा वास्तविक अर्थ एकच आहे. ना काही आथी अर्थ भेदू, तो देवो करो तू विशदू, तेथ म्हणिती श्री मुकुंदू भिन्नची पै. किंवा हे भगवन, हे मुकुंद, याच्यामध्ये काही जर अर्थभेद असेल तो देवो करो तू विशुदू, हे देवा तो माझ्यासमोर विशद करा. आणि त्यावेळी तेव्हा श्री मुकुंद म्हणतात की हे भिन्नची पै, 2 शब्द भिन्न आहे. तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे मानी मीही साच. अरे पण अर्जुना, तुला जे वाटलं ना तुझ्या मनी की त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे, एकार्थ गमले हे मानी मीही साच, मी पण ते मानतो की त्याचा अर्थ एकच आहे. त्याच्यामध्ये थोडासाच भेद आहे, पण तरी देखील जो छोटासा भेद आहे तो समजून घे. इही दोही कीर शब्दी त्यागूची बोलिले त्रिशुद्धी. या दोन्हीचा अर्थ त्यागच असला जरी तरी परी कारण येथ भेदी ये तुलेची. पण त्याच्यामध्ये भेद करण्याचं कारण काय? जे निपटून कर्म सांडीजे, ते सांडणे संन्यासू म्हणीजे, आणि फल मात्र का त्याजीजे तो त्यागू का. कर्म सोडूनच दिलं, काहीच नाही केलं. हा वस्त्रांतर संन्यास भगवंताला मान्य नाहीये. केवळ गेरुवे वस्त्र, केवळ भगवे वस्त्र धारण केले आणि कर्म सोडून दिलं हे अभिप्रेत नाही. किंबहुना जे संन्यासी ते अधिकाधिक कर्मशील होतात, अविरत कर्म करतात. असं म्हटलं जातं की पाणी बहता भला, साधू घुमता भला. पाणी ज्याप्रमाणे एका जागी स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे जे साधू आहे ते अखंड अविरत भ्रमण करतात. आणि ज्याप्रमाणे गंगा सुद्धा सगळ्यांना पवित्र करत आपल्या समुद्रापर्यंत जाऊन पोहोचते, समुद्रा मिळालीची मिळे तिथे मिळते, त्याचप्रमाणे अंतरंगातून त्या परमात्म्याशी एकाकार झालेले हे साधू, संन्यासी, संत, महात्मे हे सगळ्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अविरत कर्मरत असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलं, देखे प्राप्तार्थ, 3ऱ्या अध्यायामध्ये, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. जे तिथपर्यंत पोहोचले म्हणून आता त्यांना थांबायचं नाहीये. ही सर्वश्रेष्ठ श्रेणी आहे. जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. लोकांसाठी कर्तव्य उरलंच आहे त्यांचं. लोकांना तिथपर्यंत कसं पोहोचता येईल हा मार्ग प्रशस्त करणं हे त्यांचं कर्तव्य त्यांच्यासाठी उरतच. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या जीवनातला हा प्रसंग आपण मागे सुद्धा पाहिला होता की ज्यावेळी त्यांचे उपनयन संस्कार झाले नाही, म्हणून त्यांच्या आई वडिलांनी ज्यावेळी धर्मसभेपुढे पदर पसरला, संन्यासाची मुलं म्हणून उपनयन होत नव्हतं, यज्ञोपवीत होत नव्हतं, आणि मग कासावीस झालेल्या आई वडिलांनी धर्मसभेपुढे हा अनुनय केला. त्यांनी सांगितलं, देहांत प्रायश्चित्त तुम्ही घ्या. देहांत प्रायश्चित्त आई वडिलांनी घेतलं. 4 भावंड जी आई वडिलांविना पोरकी झाली, पण ही सुद्धा धर्मसभेपुढे गेली. वास्तविकतः निवृत्तीनाथ त्या आत्मज्ञानापर्यंत केव्हाच पोहोचले होते. निवृत्तीनाथांनी ये हृदयचं ते हृदय ज्ञानेशांच्या घातलेलं होतं.
ज्ञानदेव महाराजांनी आपल्या दोन्ही भावंडांना तिथपर्यंत पोहोचलं होतं आणि छोटीशी मुक्ताई सुद्धा. मग ब्रह्मपट विश्वपट ब्रह्मदोरा असं म्हणते. त्यावेळी हा विश्व हा पट आहे आणि त्यातून वाहणारं ब्रह्म हा दोरा आहे असं सांगणारी मुक्ताई सुद्धा तिथपर्यंत पोहोचली होती. मग निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, की आता आपल्याला काय आवश्यकता आहे उपनयन संस्काराची? ते ब्रह्म अवतरित झाल्यानंतर, अंतरंगात अवतरित झाल्यानंतर या बाह्य संस्कारांची काही आवश्यकता उरते का ज्ञानदेवा? ज्ञानदेव त्यावेळी आपल्या वडील बंधूंना, गुरूंना म्हणाले, गुरुदेव तुमचं म्हणणं अगदी सत्य आहे. पण ही लोकसंस्था, ही लोकसंस्था ज्यावेळी जे श्रेष्ठ आहे, जे महानुभाव आहे, त्यांच्या पावलांचं, यांच्या चरणाचं अनुगमन करते, यांच्या चरणाचा मागोवा घेते, त्यावेळी मग आपण उपनयन संस्कार आपला केला नाही म्हणून बाकीच्या लोकांनी सोडून दिला तर कसं होईल? आणि म्हणून तयाही कर्तव्याचे उरले लोकालागी, त्यांच्यासाठी सुद्धा कर्तव्य उरतं लोकांसाठी म्हणून ते अविरत कर्मरत असतात. आपल्याला वाटतं ते प्रसिद्धीसाठी करत असतील, ते आणखी काही मिळवण्यासाठी करत असतील, ते तर त्यांना मिळणारी एक बाकीची फळं आहेत. त्या फळासाठी ते करत नाहीत. आणि म्हणून इथे ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, जे निपटून कर्म सांडिजे ते सांडणे त्या संन्यासू म्हणजे. म्हणून कर्म सोडून देणं हा जर संन्यास म्हटला जाईल, तर फलमात्र का त्यजिजे तो त्यागू का. केवळ फळ जर सोडला तर ते त्याग आहे. कसं कोणतं कर्म सोडायचं आणि कोणतं फळ सोडायचं याचा विवेक मात्र उदित व्हायला पाहिजे. कोणतं कर्मच त्यागायचं आणि कोणतं कर्म करून मग त्या फळाशी त्याचं जे काही फळ मिळेल, कारण कर्म ही ऍक्शन असेल तर फळ ही त्याची रिॲक्शन. आणि एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं आपण जरी म्हटलो तरी या कर्माची ऍक्शन आणि फळ रूपी येणारी रिॲक्शन मात्र ही भिन्न आहे. कारण कर्म ऍक्शन रूपाने अनेक लोक करतायत, त्यावर अनेक फॅक्टर्स ऍक्ट करतायत, त्यामुळे त्याचं फळ रिॲक्शन आपण समजू तसंच मिळेल ही आपल्याला शाश्वती धरता येत नाही. आणि म्हणून पण ते मिळणार हे नक्की. आणि म्हणून मग कर्म केल्यानंतर त्या फळाचा त्याग करणं. कसं त्याग आणि मग कोणतं कर्म टाकायचं आणि कोणतं कर्म करून त्या फळाशी डिस्कनेक्ट व्हायचं हे ठरवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आता नित्य नैमित्तिक कर्माचा आपल्या समोर उहापोह करतात आणि सांगतात की ज्याप्रमाणे तरी आपैसी दांगे डोंगर झाडे डाळती अपार तैसे लांबे राजागर दुठितीजे. कोणतं नित्य कर्म आहे? सहज कर्म कोणतं आहे? ते नाही त्यागाचं. जसं डोंगरावर आणि अरण्यामध्ये झाडे डाळती अपार, आपोआप झाडं येतात. पण धान किंवा गहू लांबे म्हणजे गहू आणि राजागर म्हणजे धान मात्र तसा येत नाही. किंवा न पेरता सैंग तृणे उठती तैसे साळीचे होणे, नाही का राबा उणे जियापरी. किंवा न पेरताच ज्याप्रमाणे गवत वाढतं तसं धान वाढत नाही. धानासाठी शेतामध्ये राबावं लागतं. का अंग झाले सहजे परी लेणे उद्यमे की जे नदी आपैसे आपादी जेवी जी जेवी. ज्याप्रमाणे अंग सहज असतं पण लेणे म्हणजे त्यावरचे जे दागिने आहेत ते मात्र बनवावे लागतात. किंवा नदी आपैसी आपादिजे, नदी आपोआप वाहते पण विहीर खणावी लागते. त्याचप्रमाणे काही सहज कर्म असतात, त्यांना नित्य कर्म म्हणतात. तहान लागली, पाणी प्यायलो, कर्म झालं, फळ मिळालं, फळ मिळून कर्म शांत झालं. शरीर निर्मळ करायचंय, स्नान केलं, कर्म झालं, शरीर स्वच्छ झालं, कर्म झाल्याबरोबर फळ मिळालं आणि कर्म शांत झालं. कर्म फळ देऊन शांत होतं. तसे हे नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, हे सहज असतात. हे होऊन, कर्म होऊन, फळ देऊन ते शांत होतात. ते संचित रूपाने आपल्या इथे साठलेले राहत नाही. या पद्धतीने या कर्माचा आणि फळाचा उहापोह ज्ञानेश्वर महाराज करतात. तो कसा करतात काही ओव्या आपण राहिल्या त्या पुढच्या वेळी बघू. आजचं हे विवेचन ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने जसं जमलं तसं त्यांनीच करून घेतलं, त्यांच्या चरणावर अर्पण करते आणि थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. एक भजन म्हणते गुरु नानकांचं. हो. सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना,
तेरी बीती जाती उम्र हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना पनीर बिनु धेनु क्षीर बिनु पनीर बिनु धेनु क्षीर बिनु धरती में हविना जैसे तरुअर फल बिन हीना जैसे तरुअर फल बिन हीना तैसे प्राणी हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना देह नैन बिन रैन चंद्र बिन देह नैन बिन रैन चंद्र बिन मंदिर दीप बिना जैसे पंडित वेद विहीना जैसे पंडित वेद विहीना तैसे प्राणी हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना काम क्रोध मद मोहनिहारो काम क्रोध मद मोहनिहारो छोड़ दे अब संत जना कहे नानक शाह सुन भगवंता कहे नानक शाह सुन भगवंता या जग में नहीं कोई अपना सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती जाती उम्र हरि नाम बिना सुमिरन कर ले मेरे मना खूपच सुंदर. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्